जर उद्या माझा मुलगा किंवा माझी मुलगी जर गे असेल तर मला ते ऍक्सेप्ट करायला लागणार आहे. ऍक्सेप्ट करायला लागणार म्हणजे ऍक्सेप्टन्स हवाच आहे तो. आता सर्दी झाली खोकला झाला की डॉक्टरकडे जातो ना, तर हा त्रास होतोय तर डॉक्टरकडे गेलं पाहिजे ह्याच्या. आणि ते बोलून मला मोकळं वाटलं. हे मी 2 ओळीत लिहिलं होतं की मला जेव्हा असं वाटलं तेव्हा मी सकायट्रिस्टकडे गेले. त्याच्यावरून डिप्रेशन, नर्व्हस ब्रेकडाऊन, काय 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 काय. तेव्हा काय सहज शक्य होत्या एवढ्या गोष्टी. मनात आलं की आम्ही चर्चगेटच्या घरापासून VT पर्यंत चालत जायचो आम्ही आणि काही वाटायचं नाही. तुमचं जर मुंबईवरती खूप प्रेम असेल तर मुंबई सोडा. अरे, आणि मुंबईवरचा भार कमी करा. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मुंबई सोडा असं मी सगळ्यांना सांगते. नाही अम्मा आपू मला नाही वाटत करावं असं. म्हटलं का रे, मला कसं आहे की मी काहीही केलं, मी जर चांगलं केलं तर तो काय सुमित चिन्मयचा मुलगा चांगलंच करणार, आणि जर मी वाईट केलं तर सुमित चिन्मयचा मुलगा असून इतकं वाईट काम केलं म्हणजे मी काय करतोय ह्याला काहीच किंमत नसणार. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पाच्या कार्यक्रमामध्ये मी आज बोलतं करणार आहे चिन्मयी सुमित हिला. नमस्कार चिन्मयी, स्वागत आहे तुझं. मला बरेच दिवस प्रश्न पडलाय. तुला अगदी नेमकं सांगतो, तुला तर माहिती आहे की मी तारीखवार तुला हे विचारू शकतो. 2 जून 2017 हो मुरंबा रिलीज झाला. हो. अरे 7 वर्ष झाली. हो हो. म्हणजे मुरंबा म्हणजे त्याचं लोणचं झालं. 7 वर्षात तू आम्हाला किती फिल्म मध्ये दिसली आणि का नाही दिसली? त्याच्यानंतर मुरांबा नंतर मला पण अगदी असं वाटत होतं की बापरे आता रांगाच लागतील की काय आपल्या. म्हणजे मुरंब्याला जशी मुंग्यांची रांग लागू शकते तसं आपल्या घरासमोर आता निर्माते येतील किंवा फोन्स तरी येतील असं. पण असं काही होत नाही अरे आपल्या इथे. कारण मला असं वाटतं, आजच मी माझ्या मुलाशी सकाळी बोलत होते, कारण कालच 2 जून झाला, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण तो मुरांबा दिवस असं म्हणतो आणि आम्ही सगळेजण एकमेकांना विश करतो त्या दिवशी. तर माझ्या मुलाला मी म्हटलं असं की बघ ना आता इतकी 7 वर्ष झाली पण मी काहीच केलं नाही तेवढ्यात. तर तो मला म्हणाला की अम्मा पण मुरांबामधली आई ही काही टिपिकल आई नव्हती, त्याच्यामुळे तशा जर फिल्म्सच झाल्या नसतील. म्हणजे मला असं वाटतं की मुरांबानंतर मी किती फिल्म्स केल्या ह्याच सारखा हाही प्रश्न आहे की मुरांबा सारख्या फिल्म्स किती झाल्या 7 वर्ष. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही काहीतरी असं वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी करता, युनिक असं काहीतरी करता, तेव्हा त्याच्या कॉपीज निघणं शक्य नसतं. आणि त्याच्यामुळे मी माझी फार तक्रार नाही त्याच्याबद्दल. कारण त्याच्यानंतर काही आयांच्या भूमिका डेफिनेटली माझ्याकडे आल्या, विचारणा झाल्या. पण एकदा आपण काहीतरी इतकं चांगलं करून ठेवल्यानंतर असं वाटतं की आता परत 4 पावलं मागे जायचं का नाही. मिळालं तर त्याच्यापेक्षा चांगलं मिळायला पाहिजे. आणि तू तर इतकी वर्ष मला ओळखतोस, माझा हा अट्टहास कधीच नव्हता की आपण सतत दिसलं पाहिजे असं. त्यापेक्षा आपण जेव्हा दिसू ते लक्षात राहिलं पाहिजे. म्हणजे अजूनही कोणीतरी मला भेटतं आणि मला ते सांगतात की अहो मुरांबाच्या वेळेला तुम्ही ते भाडीपा बरोबर त्याचंच एक प्रमोशनसाठी म्हणून जी ॲक्टिव्हिटी केली होती की आई बाबा ऑनलाईन म्हणून, तर ते मी जवळजवळ 117 वेळेला बघितलं वगैरे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते मला जास्त महत्वाचं वाटतं. आणि मलाल केली मात्र संजय लीला भन्सालीची, त्यांनी प्रोड्यूस केलेली आणि मंगेश हाडवळेंनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. ती मलाल एक फिल्म केली ज्याचं मला खूप समाधान आहे. आणि दुसरं फास्टर फेणे केली, तर ती फास्टर फेणेचं काही इतकं मोठं हे नव्हतं. मुरांबा झाल्याबरोबर जी फिल्म झाली ती होती फास्टर फेणे. आणि त्याच्यामध्ये असं होतं की आदित्यनी ती फिल्म केली, आदित्य सरपोतदारनी. तर अजयदादा हा माझ्या भावासारखा होता, त्याच्यामुळे आदित्य हा भाचाच खरं तर. आणि त्याला तो मुरांबाच्या सेटवरतीच आला होता कुणाला तरी भेटायला, मला वाटतं अमेयला भेटायला आला होता. आणि त्यावेळेला मी सांगितलं की तू जर फास्टर फेणे करत असशील तर त्याच्यामध्ये मला हवाय रोल. तर तो मला म्हणाला की अगं पण त्याच्यात रोलच नाही आहे असं काही. तर म्हटलं काही नाही, तर ती कॉलेजमधली गोष्ट आहे त्याची. तर मी म्हटलं ठीक आहे, मी फळा होईन, मी झाड होईन, पण फास्टर फेणेमध्ये मला काम करायचं आहे. आणि मग नंतर एकदम त्याचा फोन आला की तू खरंच म्हणत होतीस का की तुला करायचं आहे, कारण आम्ही असं ठरवतो की आम्हाला चित्रपटाची सुरुवात कशी करावी ते सुचत नाहीये, तर आईचा सीन आम्हाला घालायचा आहे त्याच्यामध्ये. अरे वा. तर तू तो करशील का? आणि मग मी तो एक केला, पण तो जवळजवळ गेस्ट अपीअरन्स सारखा होता. आणि त्याच्यानंतर मलाल झाली. पण बाकीच्या फिल्म्स ज्या आल्या ना त्या फार टिपिकल आल्या, मग त्या कराव्याशा नाही वाटल्या.
पण तुझं नाही बनण्याची पद्धत काय, डायरेक्ट? मला फार संकोच होतो कुणाला तरी नाही म्हणायला, कारण आता असं होतं की जवळजवळ 30 वर्ष मी ह्या क्षेत्रामध्ये आहे. सगळेच आपले मित्र असतात, कुठले ना कुठले तरी ऋणानुबंध असतात, त्याच्यामुळे डायरेक्ट नाही म्हणता येत नाही. पण मला असं वाटतं की इतके दिवस मी इथे असल्यामुळे लोक फार गैरसमज करून घेत नाहीत. आता जरा एक गेल्या 6-7 वर्षात मी मोकळेपणाने सांगायला लागले की मला नाही वाटत आहे. म्हणजे मी दरवेळेला मी असं म्हणते की ही कथावस्तू खूप सुंदर आहे, तुमचं स्क्रिप्ट, अरे आता माझं ट्रेड सिक्रेटच बाहेर निघेल रे. नको मग फक्त असं सांग की तर मी असं सांगते की हे सुंदर आहे पण ह्याच्यात मला मी दिसत नाही, त्याच्यामुळे मी करत नाही असं मी सांगते. आणि मग ते बरेचदा लोक करतात ऍक्सेप्ट. हा, म्हणजे तुला संख्या वाढवायची नव्हती? नाही. अरे पण आम्हाला एका चांगल्या अष्टपैलू गुणी अभिनेत्री सिनेमाच्या पडद्यावर नाही म्हणजे फार कमी प्रमाणात गेल्या 7 वर्षात. हे प्रेक्षकांनी पसरवणं सुद्धा धाडसाच होईल. नाही, पण मला असं वाटतं दिलीप, आताची जी मुलं आहेत, लेखक मुळात ते इतक्या वेगळ्या पद्धतीचा विचार करतात. म्हणजे आता बघ ना की नीना गुप्ता सारखी ऍक्ट्रेस कितीतरी वर्षांच्या त्यांच्या अनुपस्थितीनंतर त्या जेव्हा आता आल्यात तेव्हा त्या पद्धतीची कथानकं निर्माण झाली. तर तसं जसं हिंदीमध्ये झालं किंवा बाकीच्या रिजनल सिनेमांमध्ये असं होतंय की तमिळमध्ये वगैरे जर तू बघितलंस तर अजून सुद्धा रेवतीला छान रोल असतो, अजूनही तिकडची गौतमी जी असते तिला चांगला रोल असतो. किंवा आत्ता जो बाहुबली आला होता त्याच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन झालं, एल्डरली ज्या नट्या आहेत थोड्याशा अनुभवी त्यांचं, तर त्या पद्धतीचा विचार आपल्याकडे अजून होत नाहीये. पण मला फार खात्री आहे की आम्हाला करता येईल असं काहीतरी. मराठी सिनेमा बदलतोय आपण जे म्हणतोय त्या बदलामध्ये तुला कुठेतरी ती स्पेस मिळत जाईल असं वाटतं मला, नक्कीच वाटतं मला. पण तू आता एकदम अस्तित्व म्हणजे रंगभूमी 50 प्रयोग होऊन गेले, बरोबर आहे? तर चाळीतली स्त्री तू साकारली जी तू कधी अनुभवली नाही. मग तुझ्यामध्ये आता ती किती चाळीत, कसं आहे रंगभूमीवर जेव्हा आपण काम करतो त्या एकच भूमिका, ती एक व्यक्तिरेखा तुम्ही पुन्हा पुन्हा साकारता. सिनेमाच्या बाबतीत असं होतं की ते तुकड्या तुकड्यांनी काम होतं. हा, मग ते तुकड्यामध्ये ते रोल पकडायचा की भूमिका पकडायची आणि मग ते एडिटिंग टेबलवर. तर पण जेव्हा नाटकात काम करतो तेव्हा ते सलगता असते, बरोबर. मग तुझ्यामध्ये आता ती चाळीतली स्त्री किती मुरत चालली आहे आणि कशी आहे ती, आणि तू चाळी पाहिलायस का मुंबईतल्या किंवा कुठे? एक तर माझं असं झालं होतं की माझं सगळंच बालपण जे गेले ते मराठवाड्यात गेले, औरंगाबाद. त्याच्यामुळे तिकडची जी भाषा आहे त्याच्या ज्या सगळ्या डायलेक्ट्स आहेत, औरंगाबादला भाषा वेगळी बोलली जाते, लातूरला वेगळी बोलली जाते, परभणीला वेगळी बोलली जाते, जालन्याला आणखीन वेगळी बोलली जाते. तर त्या सगळ्या बोलीभाषांचा माझ्या कानावरती संस्कार आहे. आणि मला भाषेचा नाद असल्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला कुठल्याही भूमिकेला अप्रोच करताना, सामोरं जाताना मी पहिल्यांदा त्याची भाषा, तिच्यासाठी लिहिलेले डायलॉग्स हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. आणि त्याच्यामुळे ते असं झालं की एकूणच एकदा तुम्ही ह्या फील्डमध्ये आल्यानंतर ना तुमचं ऑब्झर्वेशन खूप वाढतं. म्हणजे नुसता साधा एखाद्या व्यक्तीचा बसमधला प्रवास असेल तरी त्याच्यामध्ये असं होतं की माझ्या शेजारी बसलेला माणूस, तिकडे बसलेला माणूस, आत्ता उतरणारी बाई, आत्ता चढलेली बाई, ह्याच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. आणि ह्या भूमिकेच्या बाबतीत तर अगदीच असं होतं की आता मी कुर्ल्याला लग्न करून मी कुर्ल्याला गेले, तर आमच्या कुर्ल्याला सगळेजण जे आहेत, आमचे साळवी, राणे, ही सगळी जी मंडळी आहेत त्यांच्या कुणीतरी आत्या आलेली असायची, कुणीतरी आजी आलेली असायची. तर तो जो लहेजा असायचा भाषेचा की कुणीतरी राजापूरहून आली आहे, कुणीतरी मालवणातून आली आहे, कुणीतरी सिंधुदुर्गातून आली आहे, तर त्यांच्या भाषेमध्ये थोडा थोडा फरक असायचा ते जे बोलायचे त्याच्याबद्दल. मग ते कुठे 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 टिपलं जायचं. तर मला वाटतं इतक्या वर्षांच्या ऑब्झर्वेशनचा एक कुठेतरी तो फायदा होतोच. आणि त्यात परत असं असतं की नाटकामध्ये तुम्ही साधारण महिनाभर तरी का होईना पण तुम्ही तालीम करता. आणि त्याच्यामुळे तिकडचा जो एक काय म्हणू कम्फर्ट असतो ना तो फार वेगळा असतो. कारण तुम्हाला ते इतकं आश्वासक असतं वातावरण की तुम्ही दिवसाचे 8 तास तुम्ही त्या वातावरणात असता, तुम्ही ती भाषा बोलता, तो दिग्दर्शक तुम्हाला त्या भूमिकेपर्यंत घेऊन जात असतो. माझा तर लेखक आणि दिग्दर्शक एकच होता. त्यांनी एकांकिकेतून ते राज्यनाट्य स्पर्धेत नाटक केलं, राज्यनाट्य स्पर्धेतून त्यांनी ते व्यावसायिक वरती केलं. त्याच्यामुळे तो स्वतः त्या स्क्रिप्ट बरोबर खूप होता आणि त्याच्यावर त्याला निश्चित माहिती होतं काय हवंय. आणि ही नुसती चाळ नाहीये, हा सफाई कामगार आहे, BMCतल्या सफाई कामगाराची ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी माझ्या दिग्दर्शकाबरोबर अख्खा एक दिवस
त्या पूर्ण सफाई कामगारांच्या वस्तीमध्येच मी होते. त्याच्यामुळे ही नुसती 10 बाय 10ची खोली नाही आहे, त्या खोलीतलं परत एक वेगळंच विश्व आहे. कारण तो जो आहे तो वेगळ्या वर्गाचा आहे, वेगळ्या जमातीतला आहे, जातीतला आहे, त्याचे पण वेगळे संदर्भ आहेत त्या चाळीतल्या राहण्याला. आणि ते इतके सूक्ष्म होते की ते तिथे जाऊन अनुभवल्याशिवाय, कारण फार वेगळ्या पद्धतीचा संघर्ष आहे. म्हणजे मुंबईच्या बद्दलच मला वाटतं, आपण जे मुंबईचं स्पिरिट म्हणत असतो ना सारखं, आता कधी कधी असं वाटतं की त्याचं आपण फारच त्याची भलामण करत करत आपण सगळ्याच गोष्टी इतक्या ॲडजस्ट करत चाललेलो आहोत, मुंबईकर जे सगळे आहेत ते. पण तरी सुद्धा चाळीतलं एक मध्यमवर्गीय कुटुंब आणि BMCच्या क्वार्टरमधलं एक कुटुंब, याच्यामध्ये जमीन आसमानाचं फरक आहे. त्यांचा संघर्ष फार वेगळा आहे. तर मला असं वाटतं की ते माझ्या दिग्दर्शकामुळे, लेखकामुळे, भरत जाधव सारखा इतका गुणी आणि माझ्यापेक्षा जास्त अनुभव संपन्न माणूस जो खरंच चाळीत राहिला, त्याच्यामुळे त्याच्याकडून सुद्धा मला इतके संदर्भ मिळत गेले, अशी ती भूमिका उभी राहिली. तर मला एक सांग, मोरंबाच्या वेळेला तू सचिन खेडेकर बरोबर पहिल्यांदाच काम केलं, दोघे पार्ल्यात राहता तुम्ही. हो, म्हणजे सचिनच्याच घरावरनं तुझ्या घरी अगदी अगदी मी आलेलो आहे. बरं, भरत बरोबर पण तू पहिल्यांदाच आता काम करते, म्हणजे हा असं दुर्मिळ योग का? ते त्याच दोघांना विचारायला पाहिजे खरं तर. पण काय असतं ना, आम्ही आमचे सहकारी कोण असावेत ते आपण निवडू नाही शकत, ते कोणीतरी दुसरे जण निवडत असतात. आणि दिलीप, मी खरंच तुला सांगते ना, या बाबतीमध्ये कसं आहे की इतक्या टिपिकल आयडियाज असतात कास्टिंग करताना पण लोकांच्या, की आता मी आणि सुमित आम्ही नवरा बायको आहोत. आमच्या दोघांच्या पर्सनॅलिटीज किती वेगळ्या आहेत, पण तरी आम्ही नवरा बायको आहोत ना. पण जेव्हा तुम्हाला नाटकात किंवा सिनेमात कास्ट करायचं असतं, तेव्हा इतक्या टिपिकल आयडियाज असतात की चिन्मयी बरोबर ना हा बरा वाटेल आणि सुमित बरोबर ना हीच बरी वाटेल. तिथे त्यांना असं वाटतं की टिपिकल त्यांच्या गोष्टी असतात ठरलेल्या, की ही अशीच कास्टिंग व्हायला पाहिजेत. ते एक फार आपल्याकडे थोडासा तो एक विचित्र गोष्ट आहे ती, की ते नॅचरल नाही वाटत, त्याच्यामुळे ते नैसर्गिक नाही वाटत, जोडी वाटत नाही, म्हणजे असं का नाही. अशी असतात ना एरवी ज्या जोड्या असतात त्या थोड्याशा असतात, अशा जोड्या असतात. पण तुम्हाला जेव्हा सिनेमात जेव्हा दाखवायचं असेल, म्हणजे विधवा बाई दाखवायची असेल की तिने पांढरीच साडी नेसली पाहिजे, ते एरवी नाही करत आता समाजात कोणी. पण जेव्हा तुम्ही सिनेमात करणार तेव्हा तुम्ही ते तसंच करणार. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जरा मराठीत बदलायला जरा आणखीन जास्त वेळ लागतोय असं मला वाटतं, किंवा त्या चित्तनकडे आपण चाललोय असं म्हणूया. आता मी जरा वेगळं विचारतो. 8 जून 1996 तू चिन्मयी सुरवीची चिन्मयी सुमिता गोवन, आता ते चिन्मयी सुमित तू नाव घेते. त्याच्यानंतर तू एक निर्णय घेतला, म्हणजे आपलं हे मागे बोलणं झालेलं आहे म्हणून मी तुला आता परत आठवण वेगळ्या कारणासाठी करतोय, की तू काय केलं. तू लग्न झाल्यानंतर पहिला मुलगा, मग मुलगी, त्यांचं आई पण अनुभवणं, त्यांचं पालन पोषण, त्यांना मोठं होणं पाहणं, याला तू प्राधान्य दिलं. करिअर ठीक आहे, करिअर तर होत राहील. सुमितनी करिअर केली, ठीक आहे, त्याचाही संघर्ष खूप मोठा आहे. तर मला तो एक हिंदी सिनेमा पण आठवते, जुईच्या एका 5 स्टार हॉटेलला मी गेलो होतो, इश्क खुदा है, आणि म्हणजे तो पिक्चर इतका डिझास्टर झाला, रिलीज झाला पिक्चर, एक आठवडा फक्त कुठेतरी ते अलंकारला काय ते कुठेतरी लागला होता सिनेमा, आम्ही गिरगावत राहायचो. इश्क खुदा आहे तो, म्हणजे त्या पिक्चरचे काय झालं ते तर रेफरन्स गुगलवरही मिळणार नाही, इतका तो दुर्मिळ सिनेमा आहे. पण तू मुलांसाठी प्राधान्य दिलं. आता मी तुला काय विचारतो ते बघ नीट आहे. आता आपण समाजामध्ये आणि आपल्या क्षेत्रामध्ये आता असा एक प्रवाह ना रुजतोय, एक म्हणजे लग्न करायचंच नाही, मी एकटी राहीन. लग्न केलं तर आपण डिस्टंट ठेवून राहूया, असे पण काही पेअर आहेत. लग्न केलं 4 महिन्यापासून 4 वर्षांपर्यंत कुठल्याही पिरियडमध्ये घटस्फोट होतोय, अशा बातम्या आपल्याला दिसतात म्हणजे आपल्या आजूबाजूच्या समाजामध्ये. आणि आता अजून एक दिसतं की आम्हाला मूल नको. तुला तर कल्पना आहे की आई होणं आणि मुलाचं पोषण करणं, म्हणजे मुलगा जो लहानाचा मोठा होताना जे आपण अनुभवतो ना, तो अनुभव आहे ना आयुष्यात तुम्हाला एकदाच मिळतो. कारण मुलगा एकदा 5 वर्षाचा 7 वर्षाचा नंतर जे मित्र सवंगडी आली की तो आपल्यापासून लांब जातो, मुलीचं पण तेच असतं. पण ह्या अनुभवापासून वंचित किंवा दूर होण्याचा निर्णय का घेण्यामध्ये काय मानसिकता असावी. आणि त्याला अजून एक तुला विचारतो, तुलाही कल्पना आहे की आपले आईबाबा
किंवा आपले सासू सासरे जे काय असतील ते, त्यांना ना आजी आजोबा होण्याचं ना खूप हे असतं, एक अशी ओढ असते की माझा नातू, माझी नात. अरे पण तुम्ही असं जर डिसिजन घेतलं, मुलगा नको, नवरा नको, वेगळं राहायचे, तर कुठे चाललोय आपण? या बाबतीत मी थोडासा वेगळा विचार आत्ता करायला लागले. पहिल्यांदा माझी मतं फार वेगळी होती, पण आता मला असं वाटतं की खरंच ज्या पद्धतीचा भवताल आत्ता आपला आहे, की इतकी गर्दी वाढली आहे, त्याच्यानंतर त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाही, म्हणजे नुसतीच गर्दी वाढते. पण त्यांना सगळ्यांना सगळ्या गोष्टी, म्हणजे आता मी पुण्याला गेले तर मी दरवेळेला ज्या रस्त्याने जाते तर मी 1 आठवड्याने गेले की तिथे 3 बिल्डिंग्स नवीन दिसतात मला. अशी बांधकामं चालू आहेत, अशा गोष्टी सगळ्या चालू आहेत. कामांची वानवा आपण बघतोय. IIT मधून पास झालेल्या मुलांकडे नोकऱ्या नाहीत. इतकी अस्थिरता आहे. त्याच्यामुळे खूपदा मला खरंच असं वाटतं की ही लोकसंख्या वाढत राहिली पाहिजे का, हा मला एक विचार येतो. दुसरी गोष्ट, लग्न करणं, संसार करणं ही खूप मोठी कमिटमेंट असते आणि आयुष्यभराची कमिटमेंट असते. जर तुमची त्याच्यासाठी तयारी नसेल तर तुम्ही त्याच्यात पडू नका. हे जे तू म्हणतोस की 4 वर्षामध्ये डिव्होर्सेस होतात, कारण असं होतं, हो, कारण काय होतं, स्वतंत्रपणे राहायची इतकी सवय जडलेली असते की त्याच्यानंतर मग जेव्हा 2 व्यक्ती एकत्र येतात तेव्हा असं होतं की इतकी वर्ष, 32 वर्ष मी एका पद्धतीचं जीवन जगले. 32 वर्षामध्ये मला सवय नाही आहे ॲडजस्ट करायची, आणि आता 32व्या वर्षी माझ्याबरोबर एक माणूस राहिला येतो 24 तास, आणि त्याच्या अनुषंगाने मला माझा दिवस बदलायला लागतो. हे पुरुषाच्या बाबतीत पण होतं, त्या मुलीच्या बाबतीत पण होतं, कारण तो 34 वर्षाचा असतो, ती 32 वर्षाची असते आता जेव्हा लग्न करतात तेव्हा. मग परत आता नवीन काहीतरी निघालंय की वी हॅव फ्रोझन आवर एग्स. मुली ते करतात आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 40व्या वर्षी आई होऊ. बरोबर आहे, ठीक आहे, चल, तुझी जी ती काय नैसर्गिक संतती जी असेल ती त्या दर्जाची तुला मिळेल, पण तुझ्यात आणि त्याच्यामध्ये वयाचा गॅप किती होणार. आता माझ्या बाबतीमध्ये माझा मुलगा आज 26 वर्षाचा आहे आणि मी आणि सुमित अजूनही आम्हाला असं वाटतं की आम्ही बऱ्यापैकी तरुण आहोत. म्हणजे आम्हाला मजा करता येते आमच्या मुलांबरोबर, आम्हाला त्यांच्याबरोबर त्यांच्या ॲडव्हेंचर ट्रिप्समध्ये आम्हाला सहभाग घेता येतो, किंवा आमची मुलं आमच्याशी काय बोलतायत ती लिंगो आम्हाला कळते, कारण आमच्यात खूप फरक नाही आहे. आज मी माझ्या मुलाला म्हणते की ब्रो कोड बॉस, हे नाही सांगायचंयस तू तुझ्या बापाला, असं मी त्याला जेव्हा म्हणते तेव्हा त्याला छान वाटतं की हिला ब्रो कोड माहिती आहे. तर ही गंमत असते. पण मला परत असं वाटतं की प्रत्येकाची, म्हणजे तुला जर एक विशिष्ट मासा आवडत असेल, मला एक विशिष्ट मासा आवडत असेल, तर त्याच्यावरून तुझा माझा दर्जा नाही ठरू शकत, किंवा तू आणि मी म्हणजे काय म्हणू बरं, दर्जाच खरं तर तसं आहे ते, की प्रत्येकाची गरज ही वेगळी असते. पण मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला पूर्णपणे ओळखावं, कारण मुलाला जन्म देणं, मुलीला जन्म देणं ही एक फार वेगळी कमिटमेंट आहे. नवरा बायकोची एकमेकांशी कमिटमेंट, लॉयल्टी, ह्या ज्या गोष्टी असतात त्याच्याही पेक्षा खूप वेगळी कमिटमेंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या जगात जर तुमच्या मुलाला जर आणायचं असेल, त्याच्यासाठी तुमची मानसिक, शारीरिक, तुमची भावनिक ही सगळी तयारी आहे की नाही याचा विचार करूनच लोकांनी असं करावं. माझं अजिबात ऑब्जेक्शन नाही. जी मुलं असं म्हणतात की आम्हाला लग्न तर करायचंय कारण आम्हाला कंपॅनियनशिप हवी आहे, पण आम्हाला नाही ही जबाबदारी घ्यायची, कारण मला असं वाटतं की शेवटी त्यांनी त्यांच्या आईवडिलांशी ते हे बोललेले असतील आणि त्याच्याबद्दल त्यांच्या आईवडिलांमध्ये पण तेवढी समजूत असेल. जसं माझ्या बाबतीत आज असं आहे की आता नाही तुम्हाला माहिती असणार आहे, म्हणजे इव्हन सेक्शुअलिटीच्या बाबतीमध्ये, की तुला मुलगा झाला म्हणजे तुला सूनच येईल असं नाही आहे. आणि मी त्याच्यावरून नाही जजमेंटल होणार की जर उद्या माझा मुलगा किंवा माझी मुलगी जर गे असेल तर मला ते ॲक्सेप्ट करायला लागणार आहे. ॲक्सेप्ट करायला लागणार म्हणजे ॲक्सेप्टन्स हवाच आहे तो आता, कारण आता समाज बदलतोच आहे आपला तसा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता थोडंसं आपण पण जरा एक आपला वाईड अँगल लागला पाहिजे. पण तुला अजून एका बाबतीत आपला वाईड अँगल लागलाय. आज आपण सोशल मीडियामध्ये अडकलेलो आहोत. हो, म्हणजे इतकं अडकलेलो आहे ना की कधी कधी ते वादही होतात. तू तर कुशल पंजाबीच्या आत्महत्येच्या वेळची पोस्ट तुझी गाजली, मग तू ती डिलीट केली. तुला काय वाटतं त्या ट्रोलर्स बद्दल वगैरे, किंवा एकूण ह्या माध्यमाबद्दल, म्हणजे सोशल मीडियाबद्दल? सोशल मीडियाबद्दल ना, म्हणजे ते आगीसारखं आहे की ते तुमचं अन्नही शिजवतं आणि ते तुमचं घरही जाळू शकतं. ही दोन्ही ताकद आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे बरेचदा मला असं वाटतं की माझे कित्येक मित्रमैत्रिणी, कारण माझी इतकी स्थित्यंतर झालेली आहेत, म्हणजे मी 2-2 वर्ष एकेका शाळेत शिकलेली आहे,
हे लोक सगळे कुठे होते मला माहितीच नव्हतं भूतलावरती आत्ता, पण त्यांची आठवण यायची. ते मला ह्या माध्यमातून कुठून ते मला भेटलेत आणि आता तो संवाद वाढलाय. त्याच्यामुळे ते कुठेतरी छान पण वाटतं. किंवा पूर्वी आपल्याला जोपर्यंत तू मला भेटत नाहीस तोपर्यंत तुझी काय खबरबात आहे ती मला कळायची नाही. आता मला असं होतं की मी दिलीप ठाकूर असं बघितलं की अरे हा हे करतोय हे मला कळतं पटकन. त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप छान आहेत. आणि ट्रोदर्सच्या बाबतीमध्ये जेव्हा कुशलच्या बाबतीमध्ये झालं होतं, ऑनलाईन जो पेपर असतो त्यांनी असा मथळा दिला होता की चिन्मयी सुर्वे डिप्रेशनची शिकार. आणि त्याच्यामुळे सुमितला फोन जायला लागले की चिन्मयीला का डिप्रेशन आलंय. आणि सगळ्यांना पहिलं तर जेव्हा एखादी बाई किंवा लग्नात असलेला पुरुष जेव्हा म्हणतो की मला डिप्रेशन आलं, की पहिलं म्हणजे यांचंच दोघांचं काहीतरी झालं असेल असं लोकांना वाटतं. हो हो. बरं, त्यात परत तो जास्त पॉप्युलर असल्यामुळे किंवा तो हिंदीतला असल्यामुळे त्याला जरा व्हॅल्यू जास्त असल्यामुळे पहिले फोन त्याला पत्रकारांचे की काय झालंय. तर सुमित मला काय लिहिलंयस तू की मला लोक असे आज 4-4 फोन येतात पत्रकारांचे. म्हटलं नाही रे. मग मला कळलं की मी कुशल पंजाबी विषयी मी जेव्हा लिहिलेलं होतं, तो मुलगा कुठल्याही अवॉर्ड फंक्शनला आला की असा एक ग्रुप बनायचा आणि तो जान असायचा त्याचा. तो काय बोलायचा मी नुसती बघत असायचे लांबून की सगळ्या पोरं पोरी खळखळून हसत असायचे. तो काहीतरी बोलत असायचा आणि असा स्ट्रेट फेस ठेवून तो काहीतरी बोलायचा. ते पोकर फेस म्हणतात ना तसं. आणि तो विनोद करायचा आणि सगळे लोक बाजूचे एन्जॉय करत असायचे. तर मी नेहमी म्हणायचे कसला लाईव्हली आहे हा मुलगा. आणि त्यांनी जेव्हा ही गोष्ट केली तेव्हा मी हबकले. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की आपल्याला असं वाटतंय संवाद इतका वाढलाय, आपण एकमेकांशी इतके बोलतोय, पण ह्या मुलाचा जो पार्टीची जान होता त्या मुलाचा कुणाशीच संवाद नव्हता. कुणाला कळलं नाही की तो हळूहळू कट ऑफ होतोय, डिप्रेशन मध्ये जातोय. त्यावेळेला मी असं लिहिलं की ह्याच्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती असतात. जर तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींकडे वेळ नसेल, तुम्हाला त्यांच्याकडे ओपन अप व्हायचं नसेल. आणि त्यावेळेला मला असं होतं की माझे हार्मोनल काही गोष्टी जेव्हा चेंज होत होत्या तेव्हा नेहमी पिरियड्सच्या आधी मला बाऊट्स यायचे, असे रडूच यायचं एकदम. तर मग काय करायचं. माझी आई सायकोलॉजिस्ट असल्यामुळे मानसशास्त्राकडे बघण्याचा, सकायट्रीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन फार वेगळा आहे. त्याच्यावर मी म्हटलं की नाही आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. सर्दी झाली, खोकला झाला की डॉक्टरकडे जातो ना, तर हा त्रास होतोय तर डॉक्टरकडे गेलं पाहिजे ह्याच्या. आणि ते बोलून मला मोकळं वाटलं. हे मी 2 ओळीत लिहिलं होतं की मला जेव्हा असं वाटलं तेव्हा मी सकायट्रिस्टकडे गेले. त्याच्यावरून डिप्रेशन, नर्वस ब्रेकडाऊन, काय 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 काय. तर मी म्हटलं ठीक आहे चल, त्याच्यामुळे जर अवेअरनेस वाढणार असेल तर ठीक आहे. पण त्यावेळेला मात्र असं होत होतं की असं बोलतायत लोक आपल्याबद्दल, अरे बापरे असं वाटलं होतं तेव्हा. आता काहीच फरक पडत नाही. पण आपण वाचत नाही खालच्या कॉमेंट्स. तेव्हा कळत नव्हतं ना. आता ह्याला पण जवळजवळ 10 वर्ष झाली या गोष्टीला ना, 7-8 वर्ष तरी झाली. आता कमेंट्स किंवा आपली पब्लिक करायची नाही पोस्ट, ज्या कुठल्या करायच्या कुठल्या नाही हे कळतच नव्हतं रे. येस, ते मीडिया नवीन होतं, आपणही जरा त्या मानसिकतेत होतो. परत त्याला सुमितकडे येतो मी. मला एक गोष्ट अजून आठवते, मध्ये डबल डेकर बस मुंबईतली हळूहळू गायब झाली तेव्हा मला तुझी आठवण आली. आमचा रोमांस, तुझा रोमांस. म्हणजे तू त्या डबल डेकर, तुम्ही दोघं डबल डेकर बस मध्ये वरती पहिल्या सीटवर बसायचा, बरोबर आहे ना माझी आठवण. त्याच्या काही आठवणी, त्याच्या आठवणी म्हणजे असं असायचं की ती पहिलीच सीट मिळाली पाहिजे. ती मागची सीट मिळून मग काही फायदा नसायचा. त्याच्यामुळे मग एक डबल डेकर सोडायची, मग दुसरी येईपर्यंत वाट बघत बसायचं. आणि काय म्हणजे वेड्यासारखं ऑपेरा हाऊसला बसायचं बसमध्ये आणि पुढे जायचं, आणि कुठे जायचं हे पण नाही ठरायचं, एकत्र बसायचं हे नक्की. तर त्याच्यामुळे ते असं म्हणतात ना की मंजिल से ज्यादा सफर में इंटरेस्ट असं होतं आमचं. कुठे जायचं ते ठरलेलं नसायचं, पण बसमध्ये बसायचं. किंवा मग हॉटेलमध्ये गेलं की बसमध्ये बसायचं म्हणजे बाकी कोणी बघू नये, लोकांनी गार्डन मध्ये बघतील ना. त्याच्यासाठी नव्हतं. त्याच्यामध्ये माझं मुंबईची नसणं ह्याचं एक खूप हे होतं की माझं बालपण कधीच मुंबईत गेलं नव्हतं. सुमितला काय डबल डेकर त्यांनी जन्मापासून बघितली होती, पण मी पहिल्यांदा बघत होते ना. त्याच्यामुळे मला त्याचं भारी कुतूहल असायचं आणि मला असं वाटायचं की हे फार भारी आहे. आणि त्याला वाटायचं बरं हिला टॅक्सीतून फिरवण्यापेक्षा स्वस्तात आहे गर्लफ्रेंड आपली. आणि मग आम्ही कुठेतरी खायला जायचो असे. आणि मग खायला गेलं ना की माझे पैसे माझ्याचकडे असायचे. माझी नाटकाची नाईट मी पूर्ण खर्च करायचे. सुमित घरात राहत असल्यामुळे सुमित आपल्या नाटकाची नाईट आपल्या आई वडिलांना जाऊन देणार. आणि तो गुणीच मुलगा आहे तो. तर मग आम्ही ना आपल्याकडे किती पैसे आहेत त्याचा आधी अंदाज घ्यायचो.
आणि मग गेलो रेस्टॉरंटमध्ये की सुमित सांगायचं आज उर्दूतून वाचायचं आहे, म्हणजे पहिल्यांदा प्राइस बघायची आणि मग पदार्थ बघायचा. आणि मग कधीतरी दोघांकडे खूप पैसे असते की आज आज इंग्लिशमध्ये मराठीमध्ये ज्या भाषेत असेल त्या भाषेत वाचायचं, आज असं उलटं वाचायची गरज नाही आपल्याला. असं करून आम्ही खूप पण म्हणजे ते दिवस खूप मस्त होते. आणि अजूनही आम्ही दोघे जण असे, एकदा माझा भाऊ चर्चगेटला आम्हाला जेवायला भेटणार होता आणि आम्ही जस्ट बघितलं की काय आहे रस्त्याने जायचा वेळ, त्यात आम्हाला कळलं की खूप जास्त वेळ लागणार आहे, तर आम्ही दोघे जण पटकन लोकलनी आम्ही गेलो चर्चगेटला, पार्ल्याहून चर्चगेटला. त्याच्यामुळे आम्ही अशा गोष्टी अजूनही खूप वर्षांनी लोकलमध्ये बसली तू? मी म्हणजे एकत्र आम्ही दोघे जण खूप वर्षांनी लोकलमध्ये बसलो. मी जाते अधून मधून, मला फार आवडतं, मला अजूनही ती खरेदी करायला खूप आवडते लोकल मधली, मला फार मजा येते लोकलमध्ये. पण आता ते लोकल प्रवासामध्ये किंवा एकूण मुंबईमध्ये काय बदल बघतेस तू? म्हणजे तू जेव्हा आली तेव्हाची मुंबई? बापरे, तेव्हा मी खरंच सांगते, मला तर ना, मी औरंगाबाद कधी आयुष्यात सोडेन असं मला कोणी जर तेव्हा सांगितलं असतं तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. माझं भयंकर औरंगाबादवरती प्रेम होतं, मला अजिबात औरंगाबाद सोडायचं नव्हतं. त्यात मी आले अशी ॲक्सिडेंटली मुंबईमध्ये, तर मला मुंबईचं खूप कुतूहल होतं, मला मुंबई खूप आवडत होती. आणि अरे म्हणजे सगळ्यांचं जे स्वप्न असेल मुंबईत तिथल्याच त्या जागेत मी राहत होते. मी चर्चगेटला राहत होते. हो, बी रोडला माझं घर होतं, 10व्या मजल्यावरचं घर, सगळीकडून समुद्र दिसतोय. त्याच्यामुळे म्हणजे जे लोकांचं इथे मुंबईकरांचं स्वप्न असेल की आपण तिथे जावं टाउन साईड वगैरे, म्हणजे मला आठवते की विक्रम गोखलेंना कळत नकळत साठी त्यांना अवॉर्ड होता, अश्विनी भावे, तर त्या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट ऍक्टर अवॉर्ड होता. आणि त्यावेळेला माझे वडील सांस्कृतिक कार्यसंचालक होते आणि त्यांनी पहिल्यांदा असं ठरवलं होतं की मुंबईच्या बाहेर हे कार्यक्रम व्हायला पाहिजेत, त्यानिमित्ताने बाकीच्या शहरातल्या लोकांना हे ग्लॅमर बघायला मिळेल. त्याच्यामुळे त्यांनी पहिल्यांदा औरंगाबादला तो कार्यक्रम केला होता मुंबईच्या बाहेर. आणि त्याला विक्रम काका येऊ शकले नव्हते आणि त्यांच्या मुली आल्या होत्या, तर मला वाटतं नेहाच होती. तर नेहा मला म्हणाली की वेअर डू यू स्टे, तर मी म्हटलं की चर्चगेट. तर ती म्हणाली साऊथ मुंबई असं ती मला म्हणाली. तर मला त्यावेळेला साऊथ मुंबईचं एवढं काय असं वाटलं होतं, कारण मला असं वाटायचं काय चर्चगेटला घरं, कुठला बाजार नाही, भाजी मिळत नाही रस्त्यावरती, मच्छीवाली नाही, साधी गिरणी नाही पिठाची. त्याच्यामुळे मला ते काही नाही आवडायचं, मला कुर्ला आवडायचं. मला सुमित जिथे राहतो ना ते मला खूप आवडायचं. म्हणजे सुमितला असं असायचं की जेव्हा कधी प्रयोग नसेल तेव्हा त्याला असं वाटायचं की चर्चगेटच्या घरामध्ये बसून चिल करावं, मला वाटायचं की नको आपण कुर्ल्याला जाऊन बसूया, हे असं होतं. त्याच्यामुळे पण तेव्हा काय सहज शक्य होत्या एवढ्या गोष्टी. मनात आलं की आम्ही चर्चगेटच्या घरापासून विटीपर्यंत चालत जायचो आम्ही आणि काही वाटायचं नाही. आता मी चर्चगेटमध्ये मला चालत जावंसं वाटत नाही, चर्चगेट स्टेशनला उतरून नरिमन पॉईंट पर्यंत चालत जावंसं वाटत नाही आता, कारण एवढी गर्दी वाढली. मुंबईच्या बदलाकडे कसं बघतेस? या सगळी स्थित्यंतरे झालेली आहे. मला तर अगदी असं वाटतं की हे माझं अत्यंत आवडतं वाक्य आहे सध्याचं, की तुमचं जर मुंबईवरती खूप प्रेम असेल तर मुंबई सोडा. अरे, आणि मुंबईवरचा भार कमी करा. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मुंबई सोडा, असं मी सगळ्यांना सांगते. खरंच मला असं वाटतं, कारण ज्या पद्धतीचं म्हणजे मला काय तिची डेव्हलपमेंट जी आहे ना, ती खरंच आवश्यक असलेली डेव्हलपमेंट आहे का ह्याच्याबद्दल मला खूप प्रश्न पडतो. म्हणजे काय त्या समुद्रात भर टाकतात, मग ती काय वायाच काय जाते, मग काय म्हणजे काय चाललंय, म्हणजे काय हे अतिक्रमण आहे. असं पण आहे ना, मुंबई आडवी वाढू शकत नाही, आता उभी वाढते. 40 मजल्याच्या बिल्डिंग आज मुंबईमध्ये मोठ्या. पाणी कुठून आणणार? आजची सकाळची बातमी 8% तलावांमध्ये पाणी आहे. माझ्या सोसायटीमध्ये आजही असं होतं की जर अशी बातमी आली की उद्या जरा कमी दाबाने पाणी असेल आणि कमी असेल, लगेच इतक्या लोकांचे त्या ग्रुपवरती मेसेजेस येतात, टँकर कुठून मागवायचा. आणि मग मला आठवण येते ती माझ्या मराठवाड्यातल्या लोकांची येते की जिथे 8 दिवसातून एकदा पाणी येतंय आणि तुम्हाला 8 महिन्यातून 1 दिवस 2 तास पाणी येणार नाही म्हटल्यानंतर तुम्हाला लगेच टँकर मागवावं असं वाटतं. किती विरोधाभास आहे. खूप विरोधाभास आहे. आणि मुंबईच्या बद्दल मला असं वाटतं की जोपर्यंत नागरिक स्वतःहून ही जबाबदारी घेणार नाहीत ना, की आम्ही या शहराची आता वाट लागू देणार नाही, तोपर्यंत ह्याचं काही होणार नाही.
अरे पण तो मुंबईवर तर सारखा भर पडतोय, भार पडतोय. तू आता बघ ना, एक काळ असं होतं की विरार ट्रेन आहे ना अर्ध्या तासाने एक असायची. मी करिअर सुरू केली तेव्हा शेवटची फास्ट ट्रेन 9:15 वाजता होती 82 साली, जेव्हा मी चर्चगेट. आता रात्री 12-1 वाजला तरी फास्ट ट्रेन असते. काय डेव्हलपमेंट आहे की काय म्हणायचं याला माहिती नाही, पण त्याचं काहीतरी आता करायला हवं असं वाटतं मला, कारण नाहीतर मग या मुंबईचं काय होईल ते सांगता येत नाही. पण मुंबईवर प्रेम करणारा खूप मोठा वर्ग आहे. मुंबईने आम्हाला बरंच काही दिलं असं तुला सगळ्या भाषेतील, धर्मातील, जातीतील लोक सांगतील. अगदी आहे, कारण छोट्या गावांमध्ये अजूनही आडनावावरून जाती कळतात किंवा त्या लोकांची वस्ती वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असते. ह्या कॉलनीमध्ये हेच लोक जास्त तुम्हाला दिसतील असं काहीच नाहीये. त्याच्यामुळे मुंबई तुम्हाला एक वेगळी ओळख देते की ती तुम्हाला कुठल्याही कंपार्टमेंटमध्ये टाकत नाही. मुंबई ही जास्त सर्वसमावेशक आहे. त्याच्यामुळे इथला जो मोकळेपणा आहे की तुमचं नाणं जर खणखणीत असेल तर तुम्ही इथे तग धरूच शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काही बाकीच्या गोष्टींची गरज पडत नाही. त्याच्यामुळे मुंबईचा हा जो स्वभाव आहे तो निश्चितच आकर्षक आहे. मुंबई तुम्हाला स्वस्त बसू देत नाही की तुम्ही काम करणारच इकडच्या वातावरणामुळे. बरं, तुला आपल्या क्षेत्रामध्ये मनोरंजनामध्ये बदल किती दिसतो? खूपच बदल आहे. म्हणजे मला इतकं छान वाटतं कधी कधी माझ्या स्वतःच्याबद्दल जेव्हा मी विचार करते तेव्हा की मी जेव्हा पहिला चित्रपट केला त्यावेळेला मॉनिटर नावाची पद्धतच नव्हताच. मॉनिटर किंवा बूम्स असायचे, नंतर डबिंग करायचो. बूमवरती कित्येक वेळेला काही काही गोष्टी रिसिव्हच झाल्या नसायच्या. मग आम्ही आमचं लिप रीड करून, कारण आपण ऐन वेळेला बोलताना काहीतरी डायलॉग्समध्ये थोडीशी डायलॉग स्क्रिप्ट जे असतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं बोललेलं असतं. सो ते लिप रीड करून आपले डायलॉग्स लिहून काढायचे आणि मग डबिंग करायचं. डबिंगमध्ये हे कट करतो, हे इथून थोडंसं खेचून घेतो, असली काही सोय नव्हती. ऑन डॉट करायला लागायचं डबिंग. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, टेक्नॉलॉजी तेव्हाची जी होती आणि आत्ताची जी होती, त्यावेळेला काम करायला सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे आत्ता जेव्हा काम करतो तेव्हा मला अजूनही असं प्रत्येक शॉट नंतर जाऊन मॉनिटर चेक करते, कसं केलंय ते बघते, असं नाही होत. खरं तर ते चुकीचं आहे की आत्ता जर तुम्हाला ही जर सुविधा असेल तर तुम्ही ते केलं पाहिजे. ते मी आता हळूहळू करायला लागले. पण ते असायचं किंवा आपला मार्क तो इतका पटकन लक्षात राहायचा की हा मार्क आहे. तर मग ती रिहर्सल करायची की 4 पावलं जाऊन तिथेच आपल्याला जायचं, कारण फिल्म वाया जायची ना. करेक्ट. मला अजून आठवतंय झंझावात नावाचा चित्रपट करताना एक असं काहीतरी होतं की मी चिडून ते पापड असे वाळत घालत असते आणि तो पापड तुटतो. तर आता असं होतं की दत्ताजींनी हे सांगितलं होतं की हे असं असं करायचं आहे. आणि हे असं होतं की ते पापड इतके ओले होते की ते असे आपटले की ते काही तुटत नव्हते. त्याच्यामुळे ती अशी एक वेगळी ट्रिक केली होती की ते असेच करायचं आणि मग ते ठेवायचं वगैरे. आणि काय माहिती ते होतच नव्हतं त्या दिवशी माझ्याकडून. तर मी काहीतरी 6 रिटेक्स घेतले त्याच्यासाठी. आणि दत्ता काका मला म्हणाले की म्हटलं काय करू, हे होतच नाही. तर मला लाडात येऊ नकोस असं पटकन मला म्हणाले. होत नाहीये म्हणजे कसं, व्हायलाच पाहिजे. तुला कळतंय का किती फिल्म जातीये तुझ्या होत नाहीये मध्ये. आणि ते कधीच चिडत नाहीत. ते इतके मवाळ आहेत, ते मायाळूच आहेत. राजदादांचं वैशिष्ट्य. हो, ते मायाळूच. पण त्यांना पण त्या दिवशी पण हा वैताग कशाचा होता, तो माझ्यावरती नव्हता. तो चिन्मयी सुर्वेवरचा राग किंवा हे नव्हता. आपण सगळे मिळून एक गोष्ट करतोय आणि निर्मात्याने त्याच्यावरती पैसे लावलेत, त्याचं नुकसान होता कामा नये. ह्या पद्धतीची जी मेंटॅलिटी होती ना ती वेगळी होती. आता तुम्ही पटकन डिलीट करता आणि त्याच्यावरती तुमचा दुसरा शॉट होतो. तर मी त्यावेळेला सुरुवात केली काम करायला आणि मी अजून आहे. तर आताची जी ही सुविधा आहे की हां मॅडम तुम्ही जो आत्ता टेक दिला होतात ना डबिंगच्या वेळेला, तर ह्याच्यातला हा वाक्याचा अर्धा भाग चांगला आलाय आणि मगाशी जो दिला होता फर्स्ट त्याच्यातला तो आलाय, तर ते मी जोडून घेतो. हे ते आता करतात. तर मला हे अत्यंत म्हणजे नवल नगरीत नंदा अशासारखं मला असं ते अद्भुत वाटत असतं. टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आहे. आणि कलाकारांच्या वागण्यात फरक म्हणजे आपण त्यावेळेला काम केलं तेव्हाच सगळं एकोपा वगैरे, शूटिंग संपल्यानंतर आपण सगळे एकत्र बसणं, गप्पा होणं किंवा दुपार लंच ब्रेक मध्ये सगळे एकत्र जेवणार. मला वाटतं अजूनही तसंच आहे वातावरण. मराठीतलं वातावरण फार बदललंय असं मला वाटत नाही. मला एक मात्र वाटतं की पहिल्यांदा कसं होतं की एकदा तुम्ही एक गोष्ट अक्वायर केली की तुम्ही आता
तुम्ही आता द चिन्मयी सुमित बनलात की त्याच्यानंतर तुम्हाला काही फार प्रयत्न करायला लागायचे नाहीत, तुम्ही आपले तिथेच असायचा त्याच स्थानावरती. आता मुलं तसं करत नाहीत. त्यांनी काहीही अचीव्ह केलं ना तरी ते प्रयत्न करतात की पुढचं जे असेल ते ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं असलं पाहिजे. वा, पॉझिटिव्हिटी. आणि त्याच्यामुळे ही मुलं जास्त मेहनत घेतात असं मला वाटतं, किंवा जास्त बघतात, वर्ल्ड सिनेमा बघतात, जगात काय चाललंय ते बघतात. फक्त काम करत नाहीत, नॉर्मल राहतात. हा, हे फार गरजेचं आहे. हे फार गरजेचं आहे की ते जाऊन कुठे कुठे जातात, स्वतःसाठी वेळ काढतात, अन्य गोष्टी करतात, वेगळ्या वेगळ्या गोष्टी करून बघतात. हे मला आत्ताच्या मुलांचं मला खूप आवडतं, खूपच आवडतं मला. परत सुमितकडे येतो. एक तुला वेगळा प्रश्न करतो की साहजिकच आहे, अनेकांची इच्छा असते की माधुरी दीक्षित बरोबर आपण काम करावं. हो, आणि बकेट लिस्टच्या निमित्ताने सुमितला योग आला. मग तुमच्या गप्पांमध्ये सुमित त्या चित्रपटाला नाही म्हणत होता. अरे अच्छा, का? म्हणजे त्याची बकेट लिस्ट जरी असली तरी त्याला सारखं असं वाटत होतं की मला काय करण्यासारखं आहे त्याच्यामध्ये, त्या चित्रपटामध्ये. माधुरी आहे तर मला म्हणजे, आणि त्या रोलमध्ये पण असं काही खूप नव्हतं, ते सपोर्टिंग कॅरेक्टर असल्यासारखंच होतं. तर त्यांनी मला हे सांगितलं. तर मी त्याला म्हटलं की आता जरा थोडंसं ना आपण निर्माता आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेतून विचार करूया. तू नाही तर कोण? तू जर हा रोल केला नाहीस तर आत्ता मराठीमध्ये कोण असं आहे की जे माधुरी दीक्षित बरोबर तो रोल करेल आणि ते छान वाटेल सगळं, आणि ह्या पद्धतीची समजूत. कारण काय असतं, सुमितच्या बद्दलचं मी एक सांगते, म्हणजे तो माझा नवरा आहे म्हणून नाही, तर त्याची एक चाहती म्हणून, त्याची एक प्रेक्षक म्हणून मी हे सांगते. सुमित हा अत्यंत सेक्युअर्ड नट आहे, त्याला कुठल्याही पद्धतीची इन्सिक्युरिटी नाही आहे. आणि त्याच्यामुळे तो मध्येच ठरवतो की मी 3 वर्ष काम करणार नाही, आणि मग येतो तो असा येतो की खूपच मस्त काहीतरी करतो. किंवा तो आता जर टेलिव्हिजन करतोय तर त्याला कितीही बाकीची आमिषं आली तरी तो टेलिव्हिजन म्हणजे टेलिव्हिजनच करेल. तो हॅमलेट नावाचं नाटक करत होता, 100 प्रयोग त्यांनी कमिटमेंट केलेली होती. त्यावेळेला त्याला कित्येक ॲड्स आल्या, त्यांनी त्या नाही केल्या, कारण त्याची ही कमिटमेंट महत्त्वाची होती. आर्थिक दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर एका प्रयोगाची नाईट आणि एका ॲडचे पैसे ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचं काय, म्हणजे फारच जास्त अंतर असतं, म्हणजे पाताळ ते आकाश इतकं फरक असतो. पण तरी सुद्धा तो इतका फोकस्ड आहे, कारण त्याला माहिती असतं की त्यांनी ज्या वेळेला तो ठरवेल की मला काम करायचंय तेव्हा त्याच्याकडे उत्तमच काम येणार आहे, किंबहुना त्याच्याकडे जे काम येणार आहे ते तो उत्तमच करणार आहे. त्याच्यावर मी म्हटलं की सुमित, तू असणारच आहेस त्या चित्रपटामध्ये. आणि मला असं वाटतं की ही बकेट लिस्ट असते यार, माधुरी दीक्षित बरोबर काम करणं हे मग वेगळंच आहे. आणि त्याच्यामुळे मग ते काम करण्याच्या ह्याच्यामध्ये मग तो अगदी मला सांगायचं की मला फार छान वाटतं, कारण ती फार नॉर्मल आहे. कारण तिच्याबरोबर काम करायला जाताना धाकधूक होतीच त्याच्या मनामध्ये की हे कसं होणार, असणारच. आणि ह्यूज स्टार रे, नुसतं स्टार नाही, ह्यूज. पण इतकं त्याला समाधान मिळालं त्या भूमिकेचं, आणि फार त्याने ते एन्जॉय आणि तो ते सांगायचा. म्हणजे त्याचा तर अनुभव असा होता, तो मला म्हणाला की अगं मी मराठी इतक्या ॲक्ट्रेसेस बरोबर जेव्हा काम करतोय त्यावेळेला मला असं वाटतं की त्यांचं स्टारडम आणि हिचं स्टारडम याच्यात कधी वेगळाच फरक आहे, की ही फारच मनमोकळी आणि तिला वेगळं वेगळं करून पाहिजे खूप इच्छा आहे. कारण कदाचित ते असंही असतं ना, इतक्या दिवसानंतर ती पहिल्यांदा मराठी करणार होते, तर त्याच्यामुळे तिचा अप्रोच खूप छान होता. आणि सुमितचं नेहमी असं होतं की त्याला कुठलाही त्याच्याबरोबरचा कलाकार हा तितक्याच आस्थेने काम करतोय असं म्हटलं की तो खूप खुलतो. हा, हे फार गरजेचं असतं खूप, कारण तो स्वतः असाच आहे. अरे, कारण त्यांनी मला पण हे माझ्यावरती सुमितचे संस्कार आहेत अभिनेत्री म्हणून सुद्धा, की तो दरवेळेला मला सांगतो की चिन्मयी, चांगलं काम तुमच्याकडे आलं आणि ते तुम्ही उत्तम केलं, ह्याच्यामध्ये काय तुमचं कसब आहे, पण तुमच्याकडे एक सामान्य भूमिका आहेत ते, आणि त्याच्यातून तुम्ही काहीतरी असामान्य करून ठेवता, हे तुमचं कसब आहे. तुमच्यात अजून एक आहे, तू महाराष्ट्रीयन, तो कन्नडियन, तमिळ. हो, बरं, तुझे सासू सासऱ्यांचं पण तसंच कॉम्बिनेशन आहे आणि तुझ्या आईबाबांचं पण तसंच कॉम्बिनेशन आहे. पण त्यांनी ज्या काळात केलं त्यावेळेला ते खूप असं वेगळं होतं, तेव्हा असं वातावरण होतं. तुम्ही दोघांनी लग्न केलं ना 90च्या दशकामध्ये, जेव्हा लग्न केलं त्यावेळेला ना हे मुहूर्त होतं आपल्याकडे, शहरांमध्ये मुहूर्त होतं. आता ते कॉमन होत चाललंय. तर आता हा बदल तुला कसा वाटतो? म्हणजे खूप सकारात्मक वाटतो, पण तुम्ही जेव्हा केलं तेव्हा तो थोडासा असं सुरुवात काहीच नव्हतं आम्हाला तेव्हा. म्हणजे आमच्या तर दोन्ही घरांमध्ये ते आधीच झालेलं होतं, त्याच्यामुळे अशा पद्धतीचं काही वातावरणच नव्हतं. म्हणजे माझ्या पणजोबा पणजींनी एकमेकांना प्रेमपत्र लिहिली होती, अशी सगळी आमची परंपरा आहे.
आणि आमच्या दोन्हीकडचे आई वडील जे आहेत ते अत्यंत खुल्या मानसिकतेचे आहेत. त्या चौघांची एकमेकांशी फार छान मैत्री होती. म्हणजे माझ्या सासूबाईंचं तर मी अगदी नेहमी सांगते की मी निर्णय घेतला की मुलगा झाल्यानंतर काम करायचं नाही, त्यावेळेला त्यांनी मला पत्र लिहिलं होतं की तू सगळ्यात पहिल्यांदा जी आवडलेली आहेस ती अभिनेत्री म्हणून आवडलेली आहेस आणि नंतर आमच्या मुलाची बायको म्हणून, आणि मग तू काम न करणं हे तू आम्हाला त्या आनंदापासून वंचित ठेवतेस. तर तू विचार कर, आणि आम्ही सगळेजण आहोत बाळाची काळजी घ्यायला, पण तू काम करायला परत सुरुवात कर, असं त्यांनी मला सांगितलं होतं. त्याच्यामुळे मस्त होतं वातावरण. आणि आता तर असं झालेलंच आहे रे की लोक एकमेकांना फक्त माणसं म्हणून बघायला लागले, आणि चांगला बदल आहे. खूप चांगला बदल आहे. कारण आज आपण बघतो ना, आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न मोठ्या प्रमाणावर होत आहेत, है ना, खूप चांगलं आहे अगदी. पण आता तुम्ही घरी कसं काय, म्हणजे तू साऊथ इंडियन जेवण शिकली की तो महाराष्ट्रीयन खायला शिकला एवढ्या वर्षात? एक तर कसं होतं, माझ्या घरी सुद्धा म्हणजे माझ्या सासूबाई कर्नाटकातल्या आहेत आणि वडील सुमितचे वडील हे तमिळनाडूचे आहेत. तर त्याच्यामुळे त्यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा मम्मीना तमिळ वगैरे काही येत नव्हतं. पण त्या बाईने जिद्दीने तमिळ संगममध्ये जाऊन ते क्लासेस करून त्या तमिळ शिकल्या. आणि माझ्या सासऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुला काहीही जबरदस्ती नाही की तू तमिळ पद्धतीचाच स्वयंपाक करायला पाहिजेस. तुला जर त्याची चव आवडली तर तू ते कर. तुला जे करता येतंय तेच तू कर. मला जे करता येते ते मी करेन. मला तमिळ पद्धतीचं जेवण जेवायचं असेल तेव्हा मी स्वयंपाक करेन. आणि त्यांना कुठलीच जबरदस्ती केली नाही, म्हणून त्या इतक्या मोकळेपणाने त्यांनी ते सगळं स्वीकारलं. आणि त्या अगदी म्हणजे माझ्या आत्ते सासूबाई किती तमिळ असतील त्याच्यापेक्षा जास्त माझ्या सासूबाई तमिळ आहेत आता. आणि तेच त्यांनी मुलांच्या बाबतीत पण केलं. सुमितला आणि त्याच्या भावाला कधीही त्यांनी जबरदस्ती केली नाही की तुम्हाला तमिळ शिकली पाहिजे, तुम्ही महाराष्ट्रात राहता, तुम्हाला मराठी उत्तम आली पाहिजे, ह्याच्यावरती त्यांचा भर होता. आणि त्याच्याचमुळे असं झालं ना की असं मोकळं वातावरण असलं की तुम्ही त्या गोष्टी करायला लागता. जेव्हा तुमच्यावरती बंधन येतात तेव्हा तुम्हाला रिबेल करावं असं वाटतं, तुम्हाला बंड करावं असं वाटतं, ते नाही स्वीकारायचं असं करावं असं वाटतं. त्याच्यामुळे माझ्याकडे रसम सांबारच्या मसाल्यापासून सगळ्या गोष्टी मी घरात बनवते. त्याच्यामुळे माझ्या घरी एक दिवस पूर्ण साऊथ इंडियन ट्रीट असते, एक दिवस पूर्ण मराठी, अगदी आपली उसळ आणि अशा सगळ्या गोष्टी असतात. माझ्या आई वडिलांच्या बाबतीत पण असं आहे की माझी आई कर्नाटकातली, वडील माझे कोकणातले, त्याच्यामुळे देशावरच्या आणि कोकणातल्या अशा पण गोष्टींचं खूप हे आहे की एकीकडे अजिबातच नारळाचा वापर नाही, एकीकडे नारळाचा खूप वापर. आमच्या घरामध्ये सगळेच जण आहेत, म्हणजे फक्त एक पारशी समाजातलं आमच्या घरामध्ये कुठलं लग्न नाहीये, अदरवाईज सगळे आहेत आमच्या घरामध्ये, आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये. मुस्लिम्स आहेत, सिख आहेत, सगळे आहेत. त्याच्यामुळे खाण्याच्या ज्या सगळ्या सवयी आहेत आमच्या त्या सगळ्यांची सरमिसळ आहे. तुम्ही भारताचं खरं प्रतिनिधित्व करताय. अगदी अगदी अगदी. बरं, तुझा मुलगा आणि मुलगी आपल्या ह्याच क्षेत्रात आले, पण तर अभिनय क्षेत्रात नाही आलेले. नीरजला फार लहानपणापासून सगळेजण विचारत होते, कारण त्याची उंची खूप छान आहे, 6 फूट 4 इंचाचा मुलगा आहे. त्याच्यामुळे त्याला खूप सगळेजण त्याला ऑफर्स येत होत्या. म्हणजे जून पिक्चर जेव्हा झाला तेव्हा सुद्धा त्याला विचारण्यात आलं होतं की तू करशील का. तर पहिल्या दिवशी म्हणाला की मी विचार करून सांगतो, मग आमच्याशी बोलला. मग तिसऱ्या दिवशी मला नाही अम्मा आपू मला नाही वाटत करावं असं. म्हटलं का रे. मला कसं आहे की मी काहीही केलं, मी जर चांगलं केलं तर तो काय सुमित चिन्मयचा मुलगा चांगलंच करणार, आणि जर मी वाईट केलं तर सुमित चिन्मयचा मुलगा असून इतकं वाईट काम केलं म्हणजे मी काय करतोय ह्याला काहीच किंमत नसणार आहे. त्याच्यामुळे ती तुलना होत राहील आणि दॅट इज ह्यूज. म्हणजे ती खूप मोठी आहे, ती छोटी मोठी नाही आहे. त्याच्यामुळे मला, आणि परत मला की म्युझिक ही माझी आवड आहे, मला त्या क्षेत्रात काहीतरी करायचं आहे. इथे जाऊन मॉडेलिंगमधून ॲक्टिंगमधून जर मला चांगले पैसे मिळायला लागले तर माझा फोकस पूर्ण जाईल म्युझिकमधला, आणि तो मला जाऊ द्यायचा नाही आहे. त्याच्यामुळे त्याने त्याला नकार दिला. आणि मग छोटंसं माझ्या मैत्रिणीसाठी सायली राजाध्यक्ष म्हणून माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे जी साड्यांची डिझायनर आहे, तिने मध्यंतरी शर्ट्सची एक लाईन सुरू केली होती. तेव्हा तिच्यासाठी मात्र मावशीचं आहे म्हणून मॉडेलिंग करून आला. त्याच्यानंतर पण खूप लोक मला विचारायला लागले की तो करेल का, तो करेल का. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, ते तिच्यासाठी होतं म्हणून केलं, आता मी नाही करणार. आणि मुलगी माझी सिनेमॅटोग्राफर आहे. खरं तर दियाच्या बाबतीत असं होतं की नीरजचं तर त्याला 8वीतच कळलं होतं की त्याला म्युझिकमध्येच करायचंय. दियाचं 10वी पर्यंत ती कुठलं क्षेत्र निवडणार याच्याबद्दल आम्हाला काही कल्पनाच नव्हती. पण अचानक तिच्या हातामध्ये कॅमेरा आला आणि ती जे काही फोटो काढायला लागली त्याच्यातून कळायला लागलं की तिची काहीतरी दृष्टीच वेगळी आहे, ही वेगळंच काहीतरी करते. आणि त्यावेळेला तिला कळलं की नाही, इथे माझं मन रमतंय. आणि मग तिने सांगितलं की तिने बरेच दिवस स्टील फोटोग्राफी केली पहिल्यांदा. तिला काही बक्षिसं पण मिळाली जी तिने सांगितलं पण नव्हतं, आणि ती कॉम्पिटिशन्सला फोटो पाठवले होते आणि तिला ती बक्षिसं मिळाली.
तर त्यावेळेला तिने सांगितलं की मला फक्त स्टील फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, मला सिनेमॅटोग्राफी करायची. तर मग आम्ही दरवेळेला एवढंच केलं की त्या क्षेत्रातले जे लोक असतील त्यांच्यापर्यंत मुलांना पोचवून सांगितलं की तुम्ही बघा की यांची खरंच तयारी आहे का नुसतंच आपलं फॅड म्हणून काहीतरी करू बघतायत, कारण त्याच्यामध्ये त्यांना फ्रस्ट्रेशन येईल नंतर. नक्कीच अगदी. त्याच्यामुळे तेवढंच आम्ही केलं. त्याच्यानंतर कधीही म्हणजे आता दियानी हिरामंडीला ती महेश लिमयला असिस्ट करत होती आणि तिला 4-5व्या दिवशी संजय लीला भन्सालीने तिला विचारलं की तुम चिन्मय की बेटी हो, तर म्हणाली हां. तर म्हणाले की यू डिडंट टेल मी. ती म्हणाली सर यू डिडंट आस्क मी. आणि ते म्हणाले की अगं पण तू किती वेगळी आहेस तुझ्या आईपेक्षा. तर त्याच्या लेखी मी फार बडबड करणारी, जरा डोकं फिरणारी छोट्या छोट्या गोष्टींनी अशी आहे, आणि मुलगी माझी अत्यंत शांत, अतिशय सॉर्टेड. म्हणजे टेक्निशियनला ज्या गोष्टी पाहिजे असतात की डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर, ते तिच्या आहे. तर ते म्हणाले तू चिन्मयची मुलगी आहेस असं वाटतच नाही. आणि मी मग हिरामंडीच्या प्रेमियरला गेले तेव्हा पण ते, आणि ते तिला म्हणाले की अगं तुझी आई इतकी चांगली ॲक्ट्रेस आहेस, तू का लपवून ठेवतेस तू तिची मुलगी आहेस. तर मला तिने फोन केला, मला म्हणाली मी अजिबात त्यांना सांगितलं नव्हतं पण त्यांना शेवटी कळलंच की मी तुझी मुलगी आहे. म्हटलं अगं काही वाईट नाही त्याच्यामध्ये, पण ही मुलं कुठेही त्यांनी म्हणजे आमची मुलं आहेत असं सांगून त्यांनी कुणाकडे काम मिळवलंय किंवा काय असं नाही. तर पण मी माझ्या मुलांना हे सांगते की लपवावत इतकं वाईट काम तुमच्या आईवडिलांनी काही केलेलं नाहीये, त्याचा ढिंडोरा पिटू नका, पण ते तुमचे आईवडील हे चालवून घ्या. नीरज आता काही फिल्म्सची बॅकग्राऊंड्स करतोय, फिल्मचं म्युझिक करतोय, आणि तो पियानिस्ट आहे, त्याला जॅझ मध्ये खूप इंटरेस्ट आहे, तर ते चांगलं करतोय तो. परंतु डोकं सटकण्याचं एक कारण असतं ते म्हणजे सिनेमा बघताना कोणी मोबाईलवर बोलत असेल. इतके म्हणजे मी तुला सांगते की माझ्यासाठी देवळात जाणं आणि सिनेमाच्या थिएटरमध्ये जाणं ह्या दोन्ही सारख्याच गोष्टी आहेत. कारण आपण एक अत्यंत आत्मीयता आणि भक्तिपूर्वकच मी चित्रपटांना जाते. 3 तासाच्या रद्दड सिनेमामध्ये सुद्धा मला 4 मिनिटं कुठली तरी चांगली मिळणार असतं ते मला माहिती असतं. आणि एकूण ते वातावरण की तुम्ही तिकीट काढताय, तुम्ही थिएटरमध्ये जाताय आणि तुम्ही एक 3 तास आता तो चित्रपट बघणार आहात, ही गोष्ट मला अत्यंत रोमॅन्टिक वाटते. आणि त्याच्यामुळे मला कळतच नाही की तुम्हाला आदर कसा नाही वाटू शकत कलाकृतीबद्दल. तुम्ही जाताय तर ते तुम्ही 3 तास ते दिले पाहिजेत त्याला, आणि ते जे समोरून खूप मेहनत करून कोणीतरी केलेलं असतं. वाईट चित्रपट करायला पण मेहनत तेवढीच लागते. ते कोणीतरी तुमच्या समोर काहीतरी सादर करत असतात आणि 4-2 लोक असतील बाकीचे, तुम्ही असेच गेला असाल मस्ती करायला. प्रत्येकाची सिनेमाला जाण्याची कारणं वेगळी असतात, पण तरी सुद्धा काही लोक जे आहेत ते अत्यंत आत्मीयतेने तो चित्रपट बघायला आलेले असताना तुमच्या फोनचा एवढा मोठा प्रकाश पडणार असतो, त्याचा ब्राईटनेस इतका असतो, त्या ब्राईटनेसमध्ये तुम्ही कुणाला तरी मेसेज पाठवताय, त्याचा लाईट माझ्या चेहऱ्यावरती येतोय, मला चित्रपट बघायचा आहे समोरचा, हे जे आपल्या लोकांना कळत नाही ना, त्याचा अत्यंत त्रास होतो. म्हणजे मला एकदा आठवतंय, एक कुणीतरी परदेशी लोक होते आणि ते चित्रपट बघायला आले होते, इंग्लिश सिनेमा होता, आणि त्यावेळेला एका माणसाचा फोन वाजला आणि तो बोलायला लागला. तेव्हा त्यांनी सांगितलं प्लीज तुम्ही बोलू नका फोनवरती. तेव्हा तो माणूस मला मी डॉक्टर आहे आणि मला इमर्जन्सीसाठी फोन आला, तर तो मला बाहेर जाणे बोला. कारण हेही तितकंच गंभीर आहे. आम्ही चित्रपट बघणं ही सुद्धा गंभीरच गोष्ट आम्ही इथे करतोय, हे नाही लोकांना कळत. आणि मग जर त्यांना म्हटलं ना की अरे तुम्ही नका फोन करू, तर ज्यांना माहिती असतं की मी नाटकात काम करते ते म्हणतात अहो पण हे नाटक नाही, त्यांना काही डिस्टर्ब होत नाहीये. अरे पण प्रेक्षकांना पण डिस्टर्ब होऊ शकतं ना, साहजिकच आहे. पण हे नाही लोकांच्या लक्षात येत. आणि ही जी वृत्ती असते ना की पैसे खर्च करून आम्ही आलोयत, त्याच्यामुळे आम्ही राजे, आम्ही काही करायला मोकळे. पण त्या तुलनेत मग सिरियल पाहता पाहता जे लोक मोबाईलचा सगळा खेळ करतात, तर तुला मला वाटतं की तो त्यांचं पर्सनल. पण सिरियल मध्ये कसं असतं रे, आम्ही त्या तुमच्या घरामध्ये येऊन तुम्हाला दाखवतोय आमची कला, त्याच्यामुळे खरंच तुम्ही तुमच्या घराचे मालक असता. तेव्हा तुम्ही ठरवाल, टीव्हीचे पण तुम्ही मालक आहात, रिमोट तुमच्या हातामध्ये, तुम्ही ठरवाल तुम्हाला बंद करायचंय बघायचंय. मी आधी तांदूळ धुणार, मग मध्ये एक सीन बघणार, मग मी कुकर लावून माझं झालं, फोडण्या टाकून झाल्या की मग मी पुढचा सीन बघणार. किंवा जर काहीही असेल की आम्ही पत्ते खेळता खेळता बघतोय, एक चालू आहे इथे, आणि जेव्हा चांगलं येईल तेव्हा आम्ही बघू आणि त्याच्यानंतर परत आम्ही आमचा डाव कंटिन्यू करू.
पण ते तसं आहे, कारण तुम्ही त्या वाहिनीचे पैसे भरलेत, त्याच्यामुळे तुम्ही मालक आहात आमचे, त्याच्यावर तुम्ही बघाल किंवा न बघाल. 3 माध्यम आणि 3 प्रकारचा प्रेक्षक. हो, पण मला वाटतं नाटकाचा प्रेक्षक जास्त जेन्युइन आहे. जेन्युइन म्हणजे कसं, एक तर नाटकाची आपल्याकडे परंपराच खूप वेगळी आहे. हा लाईव्ह परफॉर्मन्स असतो आणि त्याच्यामध्ये असं असतं की कितीही नाही म्हटलं तरी तो संवाद असतो, की समोर काय बघतायत, कसे बघतायत, त्यांच्या रिॲक्शन्स काय होतात, त्याच्यावरती प्रयोग रंगतो. पण तुमची दाद आली की प्रयोग आणखीन रंगत जातो. त्याच्यामुळे ते एक वेगळ्या पद्धतीचं गिव्ह अँड टेक असतं. आणि त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की थिएटर इज अ सिरियस बिझनेस, की त्याच्यामध्ये म्हणजे एकदा विजयाबाई खूप सुंदर बोलल्या होत्या की ते असा एक तणाव असतो, तो असा एक असं ती हे असते आणि त्याच्यातून ते नाटक फुलत 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 जातं. त्याच्यामुळे तो जो प्रेक्षक असतो तो पूर्णपणे आम्हाला कमिटेड प्रेक्षक असतो, की तो 3 तास तिथे बसणार असतो, जोडला गेलेला असतो. आणि त्याच्यामुळे ते करायची मला फार मजा येते. आणि मी खूप दिवसांनी परत एकदा नाटक करते आणि तेच असतं की ते अतिपरिचयात अवज्ञा म्हणतो ना, सारखं सारखं करत राहिलं की ते अंगवळणी पडतं बहुतेक. पण जेव्हा तुम्हाला असं कळतं की अरे माझ्याकडे नाटक नाही कित्येक वर्षात आलेलं, आणि मग एकदम चांगलं नाटक येतं आणि खूपच सशक्त नाटक येतं, तेव्हा मग ते करताना खूप मजा येते. तू आता बोलताना बोलली नाटक हा एक सिरियस बिझनेस, पण माझ्या मते सिनेमा सुद्धा सिरियस बिझनेस आहेच आहे. पण सिरियस कुठलाही बिझनेस फॉर दॅट मॅटर, आता तू आणि मी मुलाखत दे तिथे बसलेलो आहोत, हे सुद्धा आपण कितीही चांगले मित्र असू आणि एरवी आपण खूप मजा मस्ती करत असू, तेव्हा तरी सुद्धा आत्ता बोलताना आपण नेमकं बोलतो किंवा काहीतरी त्याच्यातून कुणाला तरी काहीतरी मिळेल ना याचा आपण सतत विचार करतो. तर त्याच्यामुळे सगळाच हे आहे. पण नाटकाच्या बाबतीमध्ये असं होतं ना की नाटकामध्ये जर कुणाचा जर फोन वाजला तर जे बाकीचे प्रेक्षक त्या माणसाकडे बघतात तसं सिनेमात होत नाही. थिएटरला जेव्हा लोक येतात ना तेव्हा अजून म्हणजे सिनेमा थिएटरमध्ये जेव्हा लोक येतात ना तेव्हा एखाद्याचा फोन वाजतो, मग कोणतरी असं करून बघतो, मग तो असा करतो आणि ते चालू राहतं. तसं नाटकाच्या बाबतीत होत नाही. आपण आता रॅपिड फायर येऊया. येस. औरंगाबाद, पुणे की मुंबई? औरंगाबाद. जिथे तू घडली. नाही, मी अशा पद्धतीने म्हणते की माझे शेवटचे दिवस कुठे असावेत असा जर मी विचार केला तर मला नेहमी असं वाटतं की मला औरंगाबादमध्ये असावेत ते. कारण मुंबईचं मी सांगितलं ना की मुंबईवरती जर प्रेम असेल तर मुंबई सोडा, तर मग जर मुंबई सोडून जर मला जायचं असेल तर औरंगाबादपेक्षा दुसऱ्या ठिकाणी मी जाणार नाही. चर्चगेटची सागर बिल्डिंग की पार्लेकर? पार्लेकर. म्हणजे आता तू पार्लेकर झाली म्हणजे हो, पार्ल्याचं कल्चरच वेगळं आहे, फारच वेगळं आणि फार गोड. आणि तू ते हे पण करते ना मराठी शाळांसाठी. त्याच्यामुळेच ते असं झालं की पार्ले टिळक मध्ये मुलाला घालायचं. दोन्ही मुलं मराठी शाळेत शिकली तर मोठ्या मुलाला पार्ले टिळक शाळेत घालायचं म्हणून आमची खरंच कुवत नसताना इथून तिथून पैसे जमवून आम्ही पार्ल्यामध्ये आलो. त्याच्यामुळे ते असं वाटतं की पार्ला हे आम्ही कमावलेलं आहे. अगदी. मेकअप रूम्स की व्हॅनिटी? मेकअप रूम्स. हो ना. हो, जे आपलं मला खूप आवडतं. कारण मला अजून आठवतं, अरे त्या याच्यामध्ये गेले होते कमालिस्तान नाही, एसएल मध्ये मी अशी एकदा गेले होते आणि ती उशी होती, त्याच्यावरती संजीव कुमार असं भरलेलं होतं. तर मी किती वेळ ती उशीच अशी छातीशी धरून बसले होते की ह्याच्यावरती कधी काळी संजीव कुमारने डोकं टेकवलं असेल. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या असतात म्हणजे मेकअप रूमशी ना बऱ्याच कलाकारांच्या पर्सनल अटॅचमेंट आहे. काही व्हॅनिटी काय सारखी बदलत राहते आणि असं मला वाटतं की त्या वास्तूमध्ये त्या लोकांचे श्वास अजून असतील. इथे मीना कुमारी बसली असेल, इथे मधुबालानी शॉट देऊन आपले डोळे टिपले असतील, असं सगळं मला खूप वाटतं. सिंगल स्क्रीन थिएटर्स की ओटीटी? सिंगल स्क्रीन थिएटर्स. तुला तिकडची आठवतात औरंगाबादची? अरे आमच्याकडे तर तुम्हा लोकांना आता कल्पना नाही येणार. थिएटर्स मध्ये मागे एक भाग असायचा ज्याला जनाना म्हणायचे. तिथे फक्त बायका येऊन त्या बॉक्स मध्ये बसायच्या. आणि औरंगाबादमध्ये गुरुवारी जनाना शोज असायचे की त्या शोला फक्त बायका बसतील. कारण मुस्लिम वस्ती खूप असल्यामुळे आणि निजामाच्या काळाचं सगळं वातावरण असल्यामुळे गोशा असायचा, बुरखा असायचा. त्याच्यामुळे बायकांना मोकळेपणा मिळावा तो चित्रपट बघताना, कुणी त्यांची छेडछाड काढू नये म्हणून जनाना शोज असायचे. त्याच्यामुळे मला त्या सगळ्या आठवणी खूप आहेत. मुंबईत फार पूर्वी जनाना शो असायचे शनिवारचा वगैरे, पण ते तू अनुभवलं ते अनुभव आहे. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी की सोशल मीडिया? म्हणजे बातम्यांच्या संदर्भात म्हणतो मी.
वृत्तपत्र म्हणजे मला अजूनही डोळे उघडले आणि पेपर दिसला नाही की मला कठीण जातं. म्हणजे पहिल्या चहाबरोबर पेपर हवाच. तो एक जिवंतपणा, त्याची विश्वासार्हता. प्रमाण भाषा की बोली भाषा? बोली भाषा. नक्कीच ना. नक्कीच. कारण ती आपली बोलता 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 नवीन. नाही, त्याचा जिव्हाळाच वेगळा आहे. शिवाजी मंदिर की दीनानाथ? हा फारच म्हणजे असा प्रश्न आहे हा की काय म्हणू, पण मी आत्ताच्या काळात मी म्हणेन दीनानाथ. तुला मी 2 चित्रपटांची आठवण देतो. भरला हा मळवट रक्तानामध्ये तू मुक्ता तेलन, हो बरोबर आहे ना, आणि चेकमेट मध्ये सुलोचना महाबळ. हो. कुठलं सिलेक्शन करशील? मला वाटतं सुलोचना महाबळ, कारण विनय काका होता माझ्या बरोबर. अच्छा, वंदना गुप्ते की नीना कुलकर्णी? तू खूप मान्यवरांसोबत कामं केलेली, तुला योग आलेला आहे. हो. नाही, या दोघींमधलं मला निवडणं खरंच कठीण आहे, कारण दोघी खूप आवडत्या अभिनेत्री आहेत. पण मी वंदना गुप्तेचं नाव मी ह्याच्यासाठी घेईन की वंदना मावशीकडून मी खूप गोष्टी शिकले. नीनाताईला मी बघत गोष्टी शिकले, पण वंदना मावशीशी मी बोलून गोष्टी शिकले. की वंदना मावशी बॅकस्टेजला कशी वावरते, तिची साडी कशी पिनअप करून ठेवते, ती स्टेजवरती स्वतःला कशी प्रेझेंट करते, ह्या गोष्टी मी खूपशा वंदना मावशीकडून शिकले. आणि मला असं वाटतं की तिच्या माझ्या पर्सनॅलिटीमध्ये पण थोडंसं साम्य आहे. त्याच्यामुळे मी वंदना मावशीचं नाव घेईन. तर ही होती चिन्मयी सुमित. येस. खरं तर आहे ना, म्हणजे तू मगाशी बोलली तशी की मुलाखतींची मालिका होईल एवढा तुझ्याकडे बोलण्यासारखं, आणि माझ्याकडे पण तुला विचारण्यासारखं तेवढंच आहे. पण आज तू इकडे ज्या दिलखुलासपणे, मनमोकळेपणे आणि वेगवेगळ्या विषयांवर जे भाष्य केलं, आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधला, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मला तर असं वाटतं की ह्या मुलाखती म्हणजे मला मिळालेला एक अवसर असतो माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींची गप्पा मारायचा. कारण हा मुलाखतीच्या निमित्ताने तुझ्या माझ्या इतक्या गप्पा. तर मित्रो, #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमामध्ये पुढचे पाहुणे कोण असतील याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. त्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा भेटू. नमस्कार. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.